फायनली सगळे कपडे वगैरे धुवून झाले. 10चा साबण होता, साबण अख्खा संपला, कपडे पण सगळी धुवून झाली. आणि इथं जांभळाचं झाड आहे, इतकं फुल जांभळाने भरलंय ना भाऊ. तर जांभळ खायच्या. जेवण बघा इथं आश्रमात इतकं मस्त असतंय ना, एकदम भारी जेवण असतंय. तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, काय खतरनाक ऍक्सिडेंट पाहायला भेटलाय गावात. रात्रीची काय बी कळते, ट्रकवाले कुठं कुठं आलाय. गुजरात मध्ये कच्छ मध्ये मित्रांनो, तर इतकं भयंकर वारा आहे ना इकडं. तर भाऊ उडून नेशील मला. मित्रांनो, आज मी तुम्हाला मीठ कसं बनतं ते दाखवणार आहे मित्रांनो. आणि मीठ कसं बनवलं जातं. तर मित्रांनो, मी आहे गुजरात मध्ये, आता आपण आहे कच्छ मध्ये. जे भारतामध्ये मीठ बनतं त्यापैकी 70% मीठ नाही गुजरात मध्ये बनतं मित्रांनो. तर मी अशा प्रकारे पाणी असते आणि ह्याच्यापासून मीठ तयार होते. अशा प्रकारे पाहू शकताय तुम्ही, कसलं मोठं मोठं दगडी तयार झालेत मिठाची. आता मिठाबरोबर नाही माती पण येते. तुम्ही पाहू शकताय मीठ आणि माती दोन्ही पण आहे जवळपास. इथं पाहू शकताय 6 ते 8 इंचाचा ह्यो दगड तयार झालाय मित्रांनो. तर आपल्या इथं जसं वाळू मुरुम बिरुम बाहेतात ना, तसं इथं मीठ बाहेतात. पाहू शकताय हा डोंगर दिसतोय, हा सगळा मिठाचा डोंगर आहे. हा पण मिठाचा डोंगर आहे आणि हा मिठाचा डोंगर JCBच्या साह्याने या ट्रक मध्ये भरायचा चालू आहे मित्रांनो. इतकी डेंजर हवा लागते ना. तर आता बघा मी 20-30 गाडी चालवतो. इतकी आता मी पडलो असतो, इतकं भयंकर असं झटका बसला ना मला. एकदमच कुठलं वाऱ्याची धुळकाली खास टाकलं मला. आपला रोड चुकला. आईच्या गावात कसला रोड आहे हो. गाडी नुसती गिरगिर फिरती. टू व्हीलर चालवणं अवघडच आहे इथं. चालवतोय गाडी अशी वाऱ्याने असं झालं, चाकण मी असं पडलो, डोक्यावर ट्रक आला, असं मला इमॅजिन झालं. मित्रांनो, मी ह्या मंदिरात झोपलोय. जंगली डुकरं आल्यात रात्री. पाहू शकताय किती जंगली डुकरं आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तेथील दिवस आहे आज 28 होता. 28व्या दिवशी आपण कच्छमध्ये पोहोचलोय मित्रांनो. कच्छ हे काही एक ठिकाण नाही आहे, असं 4-5 जिल्ह्याचा मिळून एक भाग आहे. जसं सौराष्ट्र होतं तसं कच्छमध्ये पोहोचलेलो आहे मित्रांनो. तर कच्छमध्ये आपण पोहोचल्यानंतर कालचा मुक्काम आपण नवे एक वृद्धाश्रममध्ये केला होता, जिथं वयस्कर लोक आहेत, त्यांना घरची सांभाळत नाही काय नाही, अशा आश्रमामध्ये केला होता मित्रांनो. तर इथं सकाळ सकाळ उठून इथं इतकी उत्तम सोय आहे ना. तिथं नाश्ता वगैरे केला आंघोळीच्या अगोदर. तर नाश्ता झाला आहे आता. तर आता काय करतो, आंघोळ वगैरे करतो. इथं चांगली सोय आहे. तर इथं कपडे धुतो. पाहू शकता माझे कपडे इतकी मळालेत ना. तर हे सगळे कपडे काढलेत मी धुवायला. तर धुवून इथं 12 वाजेपर्यंत कपडे वाळवतो आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो. अशा प्रकारे एवढे सगळे कपडे धुवायच्यात आपल्याला. आणि हे कपडे धुवून आपल्याला पुढच्या प्रवासाला निघायचे. ह्या आश्रमामधील जे व्यवस्था होती आणि काय ह्यांची फिलिंग असते, हे सगळं मी कालच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले. तुम्ही पाहिलं नसेल तर कालचा व्हिडिओ जाऊन पहा की ह्यांचे काय फिलिंग असतात, कसे रडकुडी येतं. इतकी भारी व्यवस्था असून पण मनाला सुख नाही आहे का, ते मी त्या व्हिडिओमध्ये दाखवले. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि चला बघूया, कपडे वगैरे धुतल्यानंतर तुम्हाला दाखवतो सगळं. आता मला कपडे धुतली ना, कमीत कमी 12 वाजेपर्यंत इथंच थांबायला लागेल. तोपर्यंत अजून एक यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करतो आणि 12 वाजता इथनं पुढं निघतो. म्हणजे विषय खोल, आपल्याला डायरेक्ट काही कुठं थांबायची गरज नाही. डायरेक्ट नॉनस्टॉप हे गाठायचं, रोड टू हेवन. ओके चलो. मित्रांनो, तर फायनली सगळे कपडे वगैरे धुवून झाले. 10चा साबण होता. साबणाचा कागद मी असाच ठेवला होता की म्हणलं थोडा शिल्लक राहिला तर बॅगमध्ये ठेवायला. साबण अख्खा संपला. कपडे पण सगळी धुवून झाली. अंगावर होती ती पण कपडे धुवून टाकली फार ह्याच्यापर्यंत. जे आपला काय म्हणतात त्याला, टॉवेल, जे सगळं बारीक साईक होतं, जेवढं वापरलं होतं तेवढं सगळं धुवून टाकले. वाळाय टाकलेत कपडे, ते दाखवतो तुम्हाला आता. तर चला मित्रांनो, तर आपले कपडे सुकत आले ते आता. आणि इथं जांभळाचं झाड आहे, इतकं फुल जांभळाने भरलंय ना भाऊ. तर जांभळ खायच्यात तर चढू का वरती. चढतो मी वरती झाडावर, बघूया काय होतंय. ओके, इथं ठेवूया. इथनं बघूया आपण जांभळाच्या झाडावर मी कसा चढतोय. ओके. आणि गुजरातमध्ये आता मी जांभळ खातोय मित्रांनो, पाहू शकताय. जांभळाच्या मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारचे जांभळ आहेत. जांभळाच्या खाली पायरांनो इतकी जांभळ खाल्ली ना.
तर फायनली आश्रमातनं निघायचा टाइम झालाय. आता आपण निघतोय आश्रमातनं. माझे कपडे वगैरे सगळे वाळलेली आणि आपण इथनं जेवण करून निघतोय. तर जेवण बघा इथं आश्रमात इतकं मस्त असतंय ना, एकदम भारी जेवण असतंय. तुम्हाला दाखवतो. वरण आहे, श्रीखंड आहे, ढोकळा आहे, पुरी आहे, अजून पापड आहे, डाळ आहे, अजून एक भाजी आहे. लय आयटम आहेत. मी मला जे आवडतंय तेच घेतलेलं आहे. इतकं भारी आश्रमात जेवण असतंय लोकांना. पण तिथं खरं म्हणलं ना, जेवण वातावरण सगळं चांगलं आहे, पण माणसाच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये इथं असं आहे. मित्रांनो, तर फायनली आश्रमाला बाय बाय म्हणायचा टाइम आलेला आहे. आता 12:30 वाजले. तर मित्रांनो, ह्या लोकांना खूप भारी वाटलं. कोणताही नवीन माणूस त्यांच्यात एक दिवस राहिला, कारण त्यांना त्यांची तोंड पाहून नको झाली. आणि बाकी जे अन्नदान करायला येतात ते त्यांच्याशी बोलत नाहीत, फक्त अन्नदान करतात आणि निघून जातात. पण मी त्यांच्याशी संवाद वगैरे साधला तर त्यांना खूप भारी वाटलं. तर ही पाहू शकता, ही बसवरून माणसं आलेली अन्नदान करायला आज दुपारचं. तुम्ही जेवण पाहिलं, श्रीखंड चपाती. तर चला आता आपण जाणार आहे आज कच्छमध्ये. आपण बरोबर सौराष्ट्र आणि कच्छच्या बॉर्डरवर थांबलो होतो काल, आणि आता आपण 5 किलोमीटरमधनं तर कच्छमध्ये एंटर करणार आहे. आपल्या तिथं पुढं मीठ पाहायला भेटणार. मित्रांनो, काय खतरनाक ऍक्सिडेंट पाहायला भेटलाय गावात. रात्रीची काय बी काय ट्रकवाली कुठं आलाय. झोपीत काय बी होतंय मित्रांनो. दवानी भाऊ बघा कसला गेलाय डेंजर. ट्रकवाला भाऊ, आपली ट्रकवाल्या भाऊला एवढीच विनंती आहे, भाऊ कोण पाहत असाल आपल्या महाराष्ट्रातला भाऊ, रात्रीचा प्रवास करत नका जाऊ भाऊ. तसं काय बी होऊ शकते. आता त्याचं थोडक्यात वाचलं बाबा, समोरच्याचं नुकसान नाही झालं, त्याचं गाडीचं होत्या, आतल्या माणसाला लागलं नसेल, आणि एखादं गेलं समजा इथनच खाली पडलं असतं. ट्रकचं नुकसान त्याचं जीवानिशी गेला असता, एखाद्या गाडीने जाऊन धडकला तर समोरची माणसं मारली असती. असंही ना, त्यासाठी आपलं रात्री तर कमी चालवायची. मित्रांनो, मी करताय संपूर्ण भारत यात्रा. मी आता गुजरात मध्ये कच्छ मध्ये मित्रांनो. तर इतकं भयंकर वारं आहे ना इकडं, तर इतकं खतरनाक वारं सुटलंय. तुम्ही पाहू शकता, मी गाडीचा झेंडा वगैरे सगळा ही केलाय, गुंडळून ठेवलाय, तरी इतकं खतरनाक वारं लागतंय की गाडी हलती. तुम्ही बघा, नीट ऑब्झर्व केलं ना तर गाडी गदा 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 हलती. तर मित्रांनो, आता मी माईक लावलाय म्हणून ते आवाज येत असेल, नाही तर मी बोललेलो काहीच ऐकू येत नाही. की तिकडे झाड बघा कसली डेंजर हालतात इच्छा गावात. आणि ह्या वाऱ्यात मी प्रवास करतोय मित्रांनो, आणि आपल्याला असं जायचंय, असं म्हणजे वारं इकडून येत येईल, मला असं जायचंय आणि अशी गाडी रखालतंय. त्यामुळे मी एका पुलाखाली येऊन थांबलोय. तर आता काय झालं होतं, गाडी पडली असती, त्यामुळे मी आपला भारताचा ध्वज आहे ना तो सगळा गुंडळून ठेवलाय. कारण ध्वजमुळे इतकी हवा लागते भयंकर, त्यामुळे ध्वज गुंडळून ठेवलाय. पण मित्रांनो, लय बेकार हवा आहे इथं कच्छ इथं. भाऊ गाडी चालवणं मुश्किल भाऊ, उडून नेशील मला. तर मित्रांनो, अशा आईच्या गावात अशा डेंजर वातावरणात तुमचा भाऊ प्रवास करतोय. तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. लय खतरनाक आहे तिकडं बघा. ते गाडीच बघा तुम्ही किती हलती बघा. आता एकच सेकंद बघा. आता ही काय गाडी का हलकी आहे का? त्याच्यावर 50 किलो वजन आहे. हा, तर ही गाडी कशी गटा हलती. मित्रांनो, तर प्रवासाला सुरुवात करतोय पुन्हा. लय खतरनाक वार आहे हो. आपण ह्या पुलापाशी येऊन थांबलो होतो, तिथनच व्हिडिओ वगैरे अपलोड केला. पुलापाशी तितकं खतरनाक वारं लागत होतं. तर आता हायवेला गेल्यावर कसलं खतरनाक वारं लागणार आहे. हायवेला गेल्यावर आपण बघूया आता गाडी तर स्टेबल राहते का नाही. इथं कसलं खतरनाक वारं भाऊ, असं पडल असं वाटत होतं मला. मित्रांनो, तर आपण कच्छमध्ये एंटर केलेलं आहे. मित्रांनो, पाहू शकता रोडच्या दोन्ही साईडला जिकडं पाहावं तिकडं मिठाची शेती केलेली दिसते. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता नुसते पाणी साठलेलं आहे, आणि मातीचा कलर पण सगळा बदलला आहे. रेगिस्तानी माती दिसायला लागलेली, आणि इथं कुठं हिरवं दिसत नाही, काय नाही, नुसतं पाणी भरलेलं दिसतंय मित्रांनो. तर मित्रांनो, मीठ कसं तयार होतं हे मी आत्तापर्यंत पाहिलं नव्हतं जवळनं. तर आपण एखाद्या प्लॉटला व्हिजिट करू की जिथं मीठ कसं तयार होतं ते पाहूया. पाहू शकता तुम्ही रोडच्या दोन्ही साईडला जेवढी नजर जाईल ना तेवढे मीठच शेती दिसती. तर पाहूया नक्की कसं आहे. मित्रांनो, तर रोडच्या कडेलाच मला इथे एक प्लांट दिसतोय मीठ बनवायचा, आणि तिथं नाही मोठे कंटेनर लोड होतात, डंपर लोड होतात, ट्रक काय म्हणतात त्याला काय माहीत नाही आहे. तर जाऊया आपण नक्की कसं. इथं पाहू शकता मित्रांनो, असे मधनं रोड बनवल्यात, बाकी सगळीकडं तळी बनवल्यात आणि तळ्यात पाणी साठवलेलं आहे. सांगतात का नाही माहिती, काय माहिती. आता आलो इथं खरं आपण बघूया काय. तर मित्रांनो, समोर जे डोंगर दिसतंय ते बहुतेक मीठच दिसतंय.
हा मीठच आहे, मीठच आहे. तुम्ही पाहू शकता मीठच आहे. मिठाचे एवढे एवढे मोठे मोठे डोंगर लावलेले आहे तिथं आणि ह्या ट्रकमध्ये मीठ भरून चाललेलं आहे. सर ये क्या नमक बन रहा है क्या? नमक बन रहा है? हाँ नमक है. इसकी मेरे को कौन है इधर, मेरे को जानकारी मिल सकती है क्या? सर मैं महाराष्ट्र से आया हूँ, तो मैं 12 ज्योतिर्लिंग यात्रा कर रहा हूँ, संपूर्ण भारत यात्रा कर रहा हूँ. तो मेरे को जानकारी दे सकते हैं क्या इसकी, कैसे बनता है, क्या होता है? कोण मिशन वाला का? पॉकलेन वाला? तर मित्रांनो आलोय आपण डायरेक्ट आता मिठाच्या ढिगातच इच्छा गावातले खतरनाक आहे. तर कसं मीठ पाहू शकता, अशा प्रकारचं मीठ असते. मी नमकी आहे ना? तर मित्रांनो अशा प्रकारचं पाहू शकता. मित्रांनो गुजरात मध्ये नमक मिठाचा सत्याग्रह तुम्ही सगळीकडे ऐकला असेल. हे गुजरात मधील मीठ आहे मित्रांनो. हा तुम्ही पाहिलं होतं का अगोदर गुजरात मधलं मीठ? मिठामुळे लोखंडाचं इरोजन होतं, पाहू शकता. हे मिठामुळे मीठ वाहून लोखंडाची गाडी बघा कशी गंजती. अशा प्रकारे गंज पकडलाय. हा असं आहे. तर बघूया नक्की. पहा मीठ तयार कसं होतं हे मला प्रोसेस जाणून घ्यायची, त्यासाठी मी इथं थांबलोय. हे भाऊ आहे JCB वाला, तो आपल्याला सांगणार आहे. हे सर क्या बोल रहे, क्या हुआ सर? मित्रांनो आज मी तुम्हाला मीठ कसं बनतं ते दाखवणार आहे मित्रांनो, आणि मीठ कसं बनवलं जातं. तर मित्रांनो मी आहे गुजरात मध्ये, आता आपण आहे कच्छ मध्ये. जे भारतामध्ये मीठ बनतं त्यापैकी 70% मीठ नाही गुजरात मध्ये बनतं मित्रांनो. तर मी एका प्लॉट मध्ये उभा आहे, त्यात सगळं मीठ बनतं. 105 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो. तर मित्रांनो ह्या प्लॉट मध्ये पाहू शकताय अशा प्रकारे कितीतरी अशी जवळपास 10 गुंठ्याची डबकी केलेली आहेत मित्रांनो. आणि पहिली प्रोसेस काय असते माहिती का? ह्या डबकी तयार करून घ्यायची. ही नव्हे मीठ बनवायचा कार्यक्रम फक्त 8 महिने चालतो, ऑक्टोबर ते मे. तर पहिली प्रोसेस काय आहे, डबकी बनवून घ्यायचं. डबकी बनवून घेतली ना, त्याच्यामध्ये ह्या आता 105 एकराच्या प्लॉट मध्ये नव्हे जवळपास 9 बोर आहे. 9 बोरच्या साह्याने नव्हे इथं जे पाणी आहे ते सगळं खारच आहे कच्छ मध्ये. तर 9 बोर फक्त 150 फूट खोल आहे बोर. आपल्या इकडे 400 500 फूट घेतात, इथं 150 फूट खोललाच लय खोल म्हणतात ते. 150 फूट खोल आहे, इतना खोल आहे. तर 150 फूट खोलीला वरनं पाणी उचलतात ते आणि ह्या डबक्यांमध्ये भरतात. आणि ह्या डबक्यांमध्ये नाही पाणी 3 महिने ठेवतात आणि 3 महिन्यामध्ये अशा प्रकारचं मीठ तयार होतं सूर्याच्या बाष्पीभवनामुळे. आणि ही आत्ताचा शेवटचा लॉट आहे त्यांचा. तर ह्या लॉटचं मीठ नाही फक्त 1.5 महिन्यात तयार झालं. इतकी ऊन आहे आता मे महिन्यामध्ये, मे एप्रिल मध्ये. आता हे वळचं पाणी राहिलंय ना, हे म्हणले वळचं पाणी सगळं काढून घ्या. त्यांना जेवढी लेवल पाहिजे होती, साधारण 9 इंच ते 1 फुटाची लेवल त्यांना लागते, तेवढी लेवल आलेली. आणि अशा प्रकारे मीठ तयार केलं जात आहे मित्रांनो. आणि मीठ काढतात कसं आता ते तुम्हाला मी तिथं जाऊन दाखवतो. हे पाणी काढल्यानंतर ना प्लॉट कसा असतो ते दाखवतो, चला. आपण त्या कोपऱ्यावर होतो. आता त्या कोपऱ्यावरून आपण जिथं मिठाची म्हणजे जो प्लॉट तयार झालाय त्यातनं मीठ काढायचं चाललंय, तिथं चाललोय आपण. अशी तुम्हाला त्या कोपऱ्यावरून दाखवलं. हे अशा प्रकारे पाणी असते आणि ह्याच्यापासून मीठ तयार होते. अशा प्रकारे पाहू शकताय तुम्ही कसलं मोठं मोठं दगडी तयार झालेत मिठाची. आता हे सगळा दगडच तयार झालाय, पाहू शकताय अशा प्रकारे. ही तुटाना पण मला नंतर नाही ब्रेक काय त्यात हे दगड तयार झालाय, कसला झालाय ही. तर मित्रांनो इकडे आता हे पाणी आहे ह्याच्यात आणि इथं मीठ काढायचं काम चालू आहे. कसलं खराट येईल का हात माझं. त्याला विचारलं बाबा अगोदर केमिकल आहे का, हातबीत घालू का, तर म्हणला घाला बिंदास काय अडचण नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे मीठ गोळा करायचं चालू आहे. तर इथं पाहू शकताय मशीन चालू आहे आणि मशीनच्या साह्याने मीठ गोळा करायचं चालू आहे मित्रांनो. आणि ह्या मिठाबरोबर नाही माती पण येते. तुम्ही पाहू शकताय मीठ आणि माती दोन्ही पण आहे. जवळपास इथं पाहू शकताय 6 ते 8 इंचाचा ह्यो दगड तयार झालाय. दगडीच झाल्यात तयार. तर ह्या दगड आता गोळा करतात अशा प्रकारे. आणि ते नंतर ना हायवाच्या साह्याने नाही तर डंपरच्या साह्याने तिथं प्लांट आहे, त्या प्लांटवर नेलं जातं. आणि त्या प्लांटवर नाही माती वेगळी केली जाते, मीठ वेगळं केलं जातं. आणि मग ते जे टनच्या हिशोबाने ऑर्डर येतात त्या ऑर्डरनुसार बदललं जातं. अशा प्रकारे मीठ तयार होतं मित्रांनो. तुम्हाला कळलं का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. अशा प्रकारे मीठ तयार होतं. वारं कसलं येईल का माईक मुळे आवाज लय स्पष्ट येत असेल तर मी एकदा चेक करतो आवाज कसा येतो इथे.
शकताय माझ्या पाठीमागे इथं मीठ बनवलं जाते. तर तो तुम्ही मित्रांनो लई जागेवर ऐकला असेल गोड ऊसाची कडू कहाणी. तर मित्रांनो मी आज खारट मिठाची कडू कहाणी सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हे मीठ दिसतंय एवढं दिसतंय, पण मिठात जे मीठ तयार करताना जे कामगार काम करतात ना त्यांची एक कडू कहाणी आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे कामगार हे मीठ बनवताना काम करतात, मिठात राहतात, सतत मिठात असतात, त्यांचे जे शरीर असतं किंवा त्यांचे शक्यतो पाय मिठात जास्त असतात, तर त्यांचे पाय नाही इतके त्याला काय म्हणतात निर्जीव म्हणू शकतात किंवा वेदनाहीन म्हणू शकतात. ते मिठात राहून राहून इतके वेदनाहीन होऊ शकतात की त्यांच्या पायाला काही विजा झाली तरी त्यांना कळत नाही. आणि ते त्यांच्या मृत्यूनंतर मित्रांनो, तर त्यांच्या मृत्यूनंतर नाही त्यांचे जे पाय असतात ना ते पाय आपण जसं माणूस मृत्यूनंतर अंतिम संस्कार करतो त्यावेळेस नाही माणसाचं सर्व शरीराचं आग्नीमुळे विघटन होतं. पण जे हे मिठात काम करतात ना त्यांच्या पाय नाही पायाचे जळतच नाही. थोडक्यात सांगायचं म्हटलं ना तर ते त्यांचा अंतिम संस्कार केल्यावर त्यांचे पाय हाय तसेच राहतात, कारण ते मिठामध्ये एवढे क्षारयुक्त झालेले असतात ना त्यामुळे त्यांचे पाय अजिबात जळत नाही मित्रांनो. तर इथल्या लोकांची परंपरा काय माहिती का, एखादा माणूस मृत्युमुखी पडला ना तर त्याचे पाय सेपरेट करतात आणि ते पाय जमिनीत हे जिथं रण आहे जिथं मीठ तयार होतं ना तिथं गाडले जातात आणि बाकीचं शरीराचं अंतिम संस्कार केले जातात. असे इथं मन आहे मित्रांनो. आणि मला इथल्या लोकल माणसांनी पण सांगितलंय, मी काय माझ्या मनाने सांगत नाहीये मित्रांनो. हे सगळं अशा प्रकारे खारट मिठाची कडू कहाणी आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे इथं मीठ सेपरेट केलं जाते, तुम्ही पाहू शकताय. आता तेच पण 2-3 ग्रेड लावलेले आहेत त्यांनी, एकदम प्युअर ग्रेडचं ते बघू शकताय. त्यानंतर हे प्युअर ग्रेडचं म्हणजे ज्या ग्रेडचं मीठ पाहिजे तसा रेट आहे. तर पाहू शकता इथं वेगवेगळे ग्रेड आहेत आणि त्या मशीनीच्या साह्याने माती इकडे पाहू शकता, माती वेगळी केलेली, मीठ वेगळं केलेलं अशा पद्धतीने केलं जाते मित्रांनो. तर आपल्या इथं जसं वाळू मुरुम बिरुम बाहेतात ना तसं इथं मीठ बाहेतात. पाहू शकताय हा डोंगर दिसतोय, हा सगळा मिठाचा डोंगर आहे. हा पण मिठाचा डोंगर आहे आणि हा मिठाचा डोंगर JCBच्या साह्याने या ट्रक मध्ये भरायचा चालू आहे. आणि इथं पाहू शकताय किती ट्रक ऑलरेडी लोड झाले. तर आपल्याला इथं जो प्लांट ऑपरेटर आहे तो भाऊ माहिती सांगल. चष्मा घातलाय, डोळ्यातलं घाण मीठ गेलं माझ्या, त्यामुळे परत चष्मा घातला. गाडी अशी गटांग 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 हलायला लागली, इतके वार आहे इथं सर मित्रांनो. तर रोडच्या दोन्ही साईडला व्हायला कसलं वार आहे मित्रांनो. तर रोडच्या दोन्ही साईडला नाही हेच दिसतंय, मीठच मीठ दिसतंय, म्हणजे रेगिस्तान असल्यागत सगळे आणि त्यात पाणी भरलंय मित्रांनो. आणि काय म्हणायचं मित्रांनो, भाऊ वारं इतकं भयंकर आहे मित्रांनो. खरं सांगतो मला आता असं इमॅजिन होतंय, त्यामुळे मी गाडी इतकी हळू चालवतोय बाबा, असं मी स्लिप होतोय पडतोय का काय असं इमॅजिन होतंय मला. त्यामुळे आपल्या गाडी माझी दमादमाने 30ने 40ने 30ने 40ने चालतोय. नाही तर 4 लेन हायवे तर 60ने आरामात मी गाडी चालवली असती. पण पाहू शकते कसलं डेंजर. अरे बापरे, लईच हवा आहे गावात. जितकं नजर जाईल ना तितकं पाणीच पाणी दिसतंय सगळं. इथं कुठली तरी नदी वाहतीये, कुठली तरी नदी वाहती. थांबा तुम्हाला नदीचं नाव सांगतो. या नदीमुळेच इतके वरती वॉटर लेवल आहे इथली. हे अरबी समुद्रातनं पाणी येतंय इकडं. त्या नदीचं नाव काय तेच कळा नाही भाऊ. त्याला कोणाला तर विचारून सांगतो मी या नदीचा इतिहास काय काय नाही. ह्या नदीमुळे एवढं पाणी या भागात आणि त्यामुळे मीठ बनवायची प्रक्रिया चालू आहे. इथं कुठेतरी मला नदीच्या जवळ आल्यावर थोडी हिरवळ दिसती, नाही तर बाकी सगळं ओसाडत आहे, फक्त मिठाचंच मळ दिसतं. चलो मित्रांनो, तर एक पवन चिक्कीचं पाटा बघा किती लांब आहे, तुम्हाला दाखवतो. आता इथनं चालू केलंय आपण, आता किती लांब आहे वा बघा. आता इथनं चालू झालं होतं तिथनं आणि एक पाणी एवढं लांब आहे आणि एका पवन चक्कीला 3 पाती असतात. अशा प्रकारे पाहू शकताय इथे येऊन संपलंय. म्हणजे जवळपास तिकडे बघा ते पवन चक्की दिसायला एवढी एवढीशी दिसतील, त्याचं एक पात इतकंय. तर ते पवन चक्कीची उंची किती असेल कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. इतकी डेंजर हवा लागते ना. तर आता बघा मी 20ने गाडी चालवतो, इतकी आता मी पडलो असतो. इतकं भयंकर असं झटका बसला ना मला, एकदमच कुठलं वाऱ्याची झुळूक आली, खास टाकलं मला. इथं पण समुद्र किनारा जवळ आहे त्यामुळे इतकं वारं सुटतंय भयंकर. हात बघा कसं झालं, पाण्यात हात घातला तिथं मिठाच्या, हात धुतला पाहिजे पहिला. मित्रांनो आज हवा इतकी भयंकर आहे ना त्यामुळे गाडीच चालला नाही.
गाडी अशी चालवाय गेलं ना असं वाटतंय असं पडेल गाडी, इतकी हवा भयंकर आहे. त्यामुळे आता जरा थांबलोय मी थोडा वेळ पाहूया, अर्धा तास थांबून हवा वगैरे कमी होती का नाही झाली तर मग 10-20 नी 30-40 किलोमीटर काढू अजून. आता वेळ किती झालाय माहिती का? आता वाजलेत किती 4:40 झालेत. तर 6:30-7 वाजेपर्यंत जर चालवलं ना तर 30 किलोमीटर तरी जाईल अजून. अशा पद्धतीने विचार आहे. 5 वाजेपर्यंत इथं बसतोय, मग पुढं नाही आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहे. हवा लय भयंकर आहे आज. हो. सोप्पा नाही प्रवास भाऊ. मित्रांनो, तर बराच वेळ या हॉटेलमध्ये बसलो होतो. त्याचं झाडायचं काम चालू आहे म्हणून बाहेर आलो मी. तर ह्यो पोरगा बाहेर आला होता. ह्यो म्हणला फोटो घ्यायचा तुमच्याबरोबर. एक मागासपासून माझी गाडी पाहत होता. तर त्याने एक फोटो काढला. तर गुजरातीच आहे. त्यांनी माझी गाडी पाहिली, झेंडा पाहिला. त्याच्या वडिलांना, हे त्याचे वडील आहे, त्यांनी फॉलो वगैरे केले आणि ते म्हणला फोटो काढायचा. मग फोटो काढायला आला होता. मित्रांनो, तर फायनली प्रवासाला सुरुवात करतोय. तर हे बघा चावी. खारट पाणी लय डेंजर असतं. ही बघा त्याच्यात समुद्राच्या पाण्यात फक्त एकदा चावी गेली होती. तर कसं झालंय, चलो ओके. पुन्हा प्रवास चालू केलाय आपला. सूर्य लय चमकतोय डोळ्यावर. आता वारं जरा स्टेबल झालंय का वाटतंय मला. एवढं चाला नाही, चालतंय केला का तिकडं बिल्ड ही होते. 2 चक्के बघा कसले जोरात गरगरा फिरायला. मित्रांनो, तर बघा इथं लोडच्या गाड्या जाऊन डायरेक्ट रोडच बसलाय खाली, इतका लोड आहे. तर मित्रांनो, आपल्याला पाणी भरून घ्यायचे. आता कुठं तरी चौकशी करून पाणी भरून घेऊ. आपला रोड चुकला. असा कसा रोड चुकला. क्या रोड में जायचं का आपल्याला? इस तरफ मेरे को तो जाना है वो डेजर्ट, व्हाइट डेजर्ट, कच्छ रोड टू हेवन. स्वर्ग जाने का रोड बोलते हैं ना, उसको उधर जाने का है मेरे को. नहीं है, ठीक है चलता हूँ मैं. आगे मिलेगा मेरे को किधर तो. अरे पर वो सादा रहेगा, मेरे को फिल्टर का चाहिए. दिखाओ चल. मित्रांनो, हे घेऊन चाललाय किधर. ये खाली कूलर आहे भाई. मंदिर आहे इथं पण नको. चलो मित्रांनो, तर पाणी भरून घेतलंय आता. एक 5 लिटरचं कॅन, एक लिटरची बाटली, एक ह्याची अर्धा लिटरची बाटली. अशा प्रकारे घेतलेलं आहे पाणी. पाणी महत्वाचं आहे भाऊ, काही नसलं तरी. तर एकदम थंड चिल पाणी होतं. तर भरून घेतलंय आणि आता निघतोय पुढच्या प्रवासाला. तर इथं यायचा रोडच लय कठीण होता, तुम्हाला दाखवतो आता जाताना. येताना काही व्हिडिओ काढला नाही मी भाऊ. नुसती डिसार माती डिसार. चलो थँक्यू. हाँ चलो 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 भाई. तर मित्रांनो, म्हातारा मजाक करते माझ्याबरोबर. 40 रुपये. त्याला मगाशी जे भावाला जो मेन होता ना, त्याला म्हणलं पैसे घे, तेव्हा नको म्हणला हे म्हातारं. चलो आईच्या गावात कसला रोड आहे हो. गाडी नुसती गिरगिर फिरती. 2 व्हीलर चालवणं अवघडच आहे इथं. मित्रांनो, फायनली अजून 103 किलोमीटर राहिले. आज आपण 70 किलोमीटर आलो. अजून 100 किलोमीटर आरामात गेलो असतो मी. तिथं मिठाच्या इथं व्हिडिओ काढायला थांबलो. नंतर असलं जबरदस्त वारं सुटलं ना भाऊ, मग गाडी चालूशीच वाटा नाही. इतकं पडायची भीती वाटत होती मला इतकी. मला विचार वेगळाच आला डोक्यात. असं इमॅजिन झालं. काय इमॅजिन झालं बाबा, मी गाडी चालवतोय, गाडी अशी
वारीने असं झालं, चाकण मी असं पुढलं डोक्यावर ट्रक आला असं मला इमॅजिन झालं. त्यामुळे मी आपलं थांबून घेतलं होतं. अशा प्रकारे आहे. चलो मित्रांनो, तर रेगिस्तान असल्यागत जसं राजस्थानमध्ये रेगिस्तान आहे ना, तसं रेगिस्तान असल्यागत भाग लागला इथं गुजरातमध्ये. म्हणजे हे ह्याला राजस्थानलाच जातो असा रोड त्यामुळं बहुतेक तसं दिसतंय. कारण मी हे राजस्थानमध्ये रेगिस्तान असेच पाहिले होते, तरी अशी झाडं होती. तर आता बघूया आश्रम कुठे आहे पुढं तीर्थधाम. मित्रांनो, तर थांबायचे आता इथं. हे मंदिर दिसतंय, ह्या मंदिरात थांबायचे. बघू काय होतंय नक्की. ट्रावेल वारो है को जात्रा हुआ है प्रो ट्रावेल वारो को समझा तो रोकणो है એટલે છે અનિલ કારામાં મારો છોકરો નો એટલે પછા કરતો છે છોકરો જણો જાય मानी बानी हाँ भैया खाना बना इधर ही खाओगे ना? हाँ खाना नहीं, मैं मतलब वो रहेगा तो खाऊंगा, नहीं तो मैं तो खाएगी ना नका हल न होई जाए तो आ येता यो तो उनका तेड़ी जा हाँ चलो ओके ओके. लाइट है ना, चार्जिंग लगानी? सब फुल लाइट है. ओके ओके ओके. मेरे को बोला था पीछे से कि पहला ही बड़ा मंदिर आएगा, उधर रुक जा. हाँ हाँ. तर मित्रांनो, फायनली राहायची व्यवस्था झाली. तर ह्या भावानी चल 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 जाऊ भाऊ. तो भाऊ आहे ना पोरगा, त्याने ह्याला फोन लावला होता पुजाऱ्यांना. पुजाऱ्यांनी केली व्यवस्था राहायची. अशा प्रकारे मित्रांनो कुठं पण राहायला लागते. तर संपूर्ण भारत यात्रा भाऊ. खरा आनंद तर ह्याच्यातच आहे. कुठेही राहायचं, कसंही राहायचं आणि आनंद घ्यायचा. लाईट वगैरे आहे, कोण नाही तर त्रास द्यायला डोक्यादुखीला. फक्त रेंज पाहिजे, रेंज बी आहे. चल मित्रांनो, तर फायनली आजच्या दिवसाची राहण्याची व्यवस्था झाली आपली. तर हे सर आहेत, ह्या सरांना मराठी येत होते. आपण सर ये गाव का नाम क्या है, कौन सा है? हलरा तालुका बच्चाव. हलरा तालुका बिच्छू म्हणून आहे. आपण कच्छ भुजमध्ये, भुज जिल्हा आहे आणि तालुका बिच्छू आहे आणि आपण कच्छमध्ये आहे सध्या. तर मित्रांनो, आपण चाललोय रोड टू हेवन, म्हणजे स्वर्गात जाण्याचा मार्ग म्हणून आहे, धोलावीरा म्हणून तिकडे चाललेलो आहे. तर आज तर तिकडं जाताना नव्हे, इथं थांबलोय आजचा. म्हणजे मला थांबायचं होतं पाठीमागं, तर दिवस होता म्हणून मी पुढं आलो. खरं सांगायचं म्हणजे आज दिवसात नव्हे, मी अजून लई लांब गेलो असतो, पण हवा जास्त चालली होती. हवा ज़्यादा चल रही थी, इसलिए मैं ज़्यादा रनिंग नहीं कर पाया. तर हवा जास्त चालत होती म्हणून मी जास्त काही रनिंग करू शकलो नाही. तर इथे येऊन थांबलो. तर ह्या सरांना मराठी येत होती, तर ह्या सरांनी चांगली व्यवस्था होती, राहण्याची काय अडचण नाही आहे. आप काय आर्मी रिटायर हो क्या सर? नाही ना. तर मित्रांनो, मोर आला होता, गेला. दिसला का तुम्हाला? दिसला का मोर? तर मित्रांनो, इथं जवळ आला होता. मी उठलो की पळत गेला तो इतक्या लांब. स्वप्निल है, अच्छा लड़का है और सब जगह के गुजरात पे वो बाजू मथुरा में सब जगह पे घूम के आया है अने बहुत बढ़िया कर रहा है काम. अने अभी हमारे पास कच्छ में आया है. हमारा गांव है हलरा, बच्चाऊ तालुका, कच्छ भुज. तो यहाँ उसको दादा का हमारा मंदिर है, हमारा कुल देवता है. तो वहाँ उसको रुकने का, खाने पीने का और सोने का सब सगुड़ उसको कर दिया है. और हमारा मित्र है, सब जगह पे घूम रहा है. अच्छा लड़का है. ओके ओके जय हिंद. ओके. भाई तू बोलेगा कुछ? नाही. तर मित्रांनो, तर मंदिर कसं आहे ते पाहायला आलोय. हे सर आपल्याला मंदिर दाखवतात. मंदिरात पण झोपण्यासारखं आहे. मंदिराला पण पूर्ण ही सेफ्टी दिलेली आहे. अशा प्रकारे पाहू शकताय. आता माझ्या हातात एका कॅमेरा आहे. जय श्रीराम. अशा पद्धतीचं मंदिर आहे. जय श्रीराम. ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीचं मंदिर आहे, एकदम मस्त. तर तुम्ही म्हणताल ह्या मंदिरामध्ये एवढ्या मूर्त्या कसं काय आहेत? तर मित्रांनो, मला पण हा प्रश्न पडला होता की एवढ्या मूर्त्या कसं काय मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या मंदिरामध्ये नव्हे, ज्यावेळेस कच्छमध्ये प्रॉब्लेम चालू होता त्यावेळेस इथले जे एक साधू होते त्यांनी एका टेकडीवर जाऊन नव्हे कान दाबून इतक्या जोरात ओरडले होते. तर हे कच्छमधले जे देवता आहे ते इथं आले होते. ते
72 देवता आणि एक त्यांची बहीण अशा पद्धतीने आले होते आणि त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता, अशी इथला इतिहास आहे. मित्रांनो, मंदिरात जशी आरती चालू झाली तशी मंदिरा परिसरामध्ये जंगली डुकरं आलेली आहेत. पाहू शकता जिथं मंदिर आहे त्या पाठीमागचं राजस्थानी जंगल आहे, म्हणजे रेगिस्तानी जंगल आहे, राजस्थान नाही. तर मित्रांनो, तिथनं एवढी सगळी डुकरं नव्हे. आरती चालू झाली, ढोल वाजायला लागले की आले. आता रात्रीचं मी इथं एकटाच झोपणार आहे, माझ्यासोबत कोणच झोपायला नसणार. आता मलाच भीती वाटायला लागली, एवढी सगळी रानडुकरं राहतात म्हणल्यावर दुसरे पण प्राणी ह्याच्यात भरपूर सारे राहत असतील असं मला वाटतंय. बघूया काय होतंय. मित्रांनो, तर आज आपण जिथे मुक्काम केलाय त्या ठिकाणीचं जेवण बघा. खिचडी बनवली, खिचडी भात आहे, सांबार आहे आणि ह्या चपात्या आहेत, रोट्या म्हणतात तिथं, रोटला. तर अशा प्रकारे जेवण आहे मित्रांनो. एकदम मस्त जेवण आहे. आता लाईट विरुद्ध दिशेने मी दिसतोय का नाही काय माहिती. एकदम भारी राहण्याची सोय तिथं, म्हणजे मला मस्त वाटलं. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, हवा बिवा इतकी मस्त लागते. तर बघूया कसं होतंय काय होतंय. भाई समझ रहा है क्या मैं क्या बोल रहा हूँ? हा, ठिकाणी थांबलोय मी आणि तिथं नाही वे एक सर आहेत, ते नाही वे मुंबईमधील लोक कसं नवरा बायको एकमेकांना कशी बोलतात ते दाखवतात. तर बघूया, माझ्या मित्राचं नाव आहे, त्या नावाने ते हाका मारतात, त्यामुळे मी व्हिडिओ हा काढतोय. का लड़का होता है, उसमें गांव की लड़की से शादी करते हैं, फिर उसको बेचारा, वो तो गांव की भाषा बोलेगी, उसको तो पता होता नहीं है कि बॉम्बे में क्या बोलने का नहीं बोलने का. तो दूसरे तीसरे माड़े पे होता रहता है, वहाँ से नीचे उतर के ग्राउंड में जाता है अंदर. तो पीछे से उसकी वाइफ बूम मारती है, एक कल्प्या. उधर काय इथे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करा मित्रांनो, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.